नीट परीक्षेमध्ये जो काही घोळ झालेला आहे त्या घोळाच्या संदर्भात विद्यार्थी आणि पालक हे माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये गेलेले आहेत आणि या संदर्भात माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये आज सुनावणीच्या दरम्यान नॅशनल टेस्ट एजन्सी म्हणजे एनटीए ने न्यायालयात सांगितलंय की ज्या विद्यार्थ्यांना आम्ही गुण वाढवून दिलेले आहेत जवळजवळ 1563 विद्यार्थ्यांना, तर त्यांचे ते गुण आम्ही कमी करणार आहोत, नॉर्मल करणार आहोत आणि त्यांना पुन्हा एकदा परीक्षेत बसण्यासाठी एक पर्याय देण्यासंदर्भात त्यांनी भूमिका घेतलेली आहे. तर हे काही जे प्रकरण गेल्या 4 जूनपासून गाजतंय, आपल्याला कल्पना आहे की बिहारमध्ये पेपर फुटलेले, पेपरच्या संदर्भात पेपर हवा असेल तुम्हाला तर 30 लाख रुपये रेट चाललेला, या संदर्भातले पुरावे उपलब्ध आहेत आणि या सर्व पुराव्यांच्या आधारे बिहार पोलिसांनी या घोटाळ्यामधल्या आरोपींना पकडलेलं आहे, त्यांच्यावरती गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत आणि मे महिन्यामध्ये ज्यावेळेस परीक्षा कंडक्ट करण्यात आलेली त्यावेळेस हे सर्व पुरावे एनटीए या संस्थेला बिहार पोलिसांनी दिलेले आहेत. आज एनटीएने जी भूमिका घेतलेली आहे ती एक प्रकारे मूळ मुद्द्यापासून दुर्लक्ष करण्यासाठीचा एक प्रयत्न आहे असं मला वाटतं. कारण मूळ मुद्दा असा आहे की ही जी परीक्षा पद्धती आहे, ही परीक्षेसाठी बसणारे विद्यार्थी, त्याच्यासाठी चालणारे खासगी क्लासेस आणि परीक्षा केंद्र यांच्या संगनमताने हा घोटाळा झालेला आहे. पेपर फुटलेले आहेत, त्यामुळे एनटीएने पेपर फुटीच्या संदर्भात स्पष्ट भूमिका घेतली पाहिजे. आपण बघितलं की आज केंद्रीय शिक्षण मंत्री जे आहेत धर्मेंद्र प्रधान, त्यांनी विधान केलंय की याच्यात पेपर फुटलेलेच नाहीयेत, काही घोटाळा झालेलाच नाहीये. म्हणजे कोणत्याही प्रकारची चौकशी न करता जर केंद्रीय मंत्री अशा पद्धतीचं स्टेटमेंट देत असेल तर ते बेजबाबदारीपणाचं स्टेटमेंट होतं आणि म्हणून मूळ मुद्द्यापासून दुर्लक्ष करण्यासाठी केंद्र सरकारतर्फे अशा पद्धतीची माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये भूमिका घेण्यात आलेली आहे असा आमचा स्पष्ट आरोप आहे. केंद्र सरकारला जर ही प्रक्रिया व्यवस्थितपणे पार पाडायची असेल आणि विद्यार्थ्यांना, प्रामाणिक विद्यार्थ्यांना जर न्याय द्यायचा असेल तर या पूर्ण प्रक्रियेचा माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली 3 सदस्यीय समिती नेमली पाहिजे आणि या समितीने या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून लवकरात लवकर पुढच्या 2 आठवड्यांमध्ये याचा जर अहवाल माननीय सर्वोच्च न्यायालयाकडे दिला तरच 25 लाख विद्यार्थ्यांना खरा न्याय मिळेल असं आम्हाला वाटतं.